कृष्ण जन्माष्टमी, ज्याला गोकुळाष्टमी देखील म्हणतात, हा हिंदू सण आहे जो दरवर्षी येतो. हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव आहे. पंचांग किंवा हिंदू कॅलेंडरनुसार तो श्रावण महिन्यातील 8व्या दिवशी अष्टमीला येतो. गोकुळाष्टमी 26 ऑगस्ट रोजी येत आहे. त्यातील विविधतेमुळे विविध सण सामंजस्याने आणि आनंदाने साजरे होतात. 2024 कृष्ण जन्माष्टमी भगवान विष्णूचा अवतार कोण आहे याचा सन्मान करतो. ती भाद्रपद महिन्याच्या 8व्या दिवशी येते. तिला गोकुळाष्टमी असेही म्हणतात. हिंदू पौराणिक कथेनुसार देवकीचा भाऊ असलेला कंस या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वीवर कृष्ण भगवानाचे रूप धारण केले. आता पाहूया या सणाच्या पूजाविधी कशी करावी आणि ते पूजाविधीचे महत्त्व. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. रात्री पूजेची तयारी. श्रीकृष्णाचा पाळणा सजवून सुरू करा आणि मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गंगाजल वापरा. पूजा सुरू करण्यासाठी ध्यान पहा. श्रीकृष्णाची मूर्ती आदरपूर्वक पाळण्यावर ठेवा किंवा पाळण्यात ठेवा. जर तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही लाकडी चौकी देखील वापरू शकता. देवतेच्या चरणी जल अर्पण करणे याला पाद्य असे म्हणतात. परमेश्वराला अर्घ्य अर्पण करावे. आचमन करा म्हणजे परमेश्वराला पाणी अर्पण करणे आणि नंतर ते पिणे. प्रभूचा स्नान सोहळा पार करण्यासाठी पंचामृताच्या 5 घटकांसह मूर्ती घाला, म्हणजे दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल. 5 घटक एकत्र करा. नंतर प्रसाद म्हणून पंचामृत तयार करा. मूर्तीला नवीन कपडे आणि सामानांनी सजवा, ज्याला देवतेचा शृंगार म्हणतात. पवित्र जनेवा देवाला सादर करा. त्यानंतर देवतेवर चंदन पेस्ट लावा. मुकुट, दागिने, मोरपंख आणि बासुरी यांनी मूर्तीला सजवा. देवतेला फुले, तुळशीची पाने अर्पण करा. अगरबत्ती लावा. तेलाचा दिवा लावावा. परमेश्वराला भोग म्हणून माखन आणि मिश्री अर्पण करा. देवाला नारळ, सुपारी, हळद, पान, कुमकुम यांचा तांबूल अर्पण करा. कुंजबिहारीची आरती गाऊन परमेश्वराला मान द्या आणि परिक्रमा करा. हात जोडून तुम्ही एकत्र प्रार्थना करत असताना तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या हानीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी परमेश्वराला विनंती करा. आता कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व काय आहे तर हिंदू धर्मानुसार अष्टमी तिथीला किंवा भाद्रपदाच्या गडद पंधरवड्याच्या 8व्या दिवशी मथुरा शहरात देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. मथुरेचा राक्षस राजा कंस हा देवकीचाच भाऊ होता. देवकीचा 8वा मुलगा कंस त्याच्या पापांमुळे मारला जाईल असे भविष्यवाणीत म्हटले आहे. त्यामुळे कंसाने स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकले. ही भविष्यवाणी घडू नये म्हणून त्याने देवकीच्या मुलांना त्याच्या जन्मानंतर लगेच मारण्याचा प्रयत्न केला. देवकीने 8व्या मुलाला जन्म दिला तेव्हा जादूने संपूर्ण राजवाडा गाढ झोपेत गेला. रात्रीच्या वेळी वृंदावनातील यशोदा आणि नंदाच्या घरी नेऊन वसुदेवाने कंसाच्या क्रोधापासून बाळाचे रक्षण केले. हे अर्भक भगवान विष्णूचे प्रकटीकरण होते, ज्याने नंतर श्रीकृष्ण नाव हे धारण केले. कंसाचा वध करून त्याच्या दहशतीचे राज्य संपविले. कृष्ण जन्माष्टमीचे ज्योतिषी शास्त्रीय महत्त्व काय आहे तर भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा निसंशयपणे, आश्चर्यकारकपणे आकर्षक आणि चित्ताकर्षक आहे. त्यांचा जन्म अष्टमी तिथीच्या रोहिणी नक्षत्रात कृष्ण पक्ष किंवा हस्त होत असलेल्या चंद्राच्या टप्प्यात झाला. हिंदू कॅलेंडरनुसार त्यांचा जन्म भाद्रपद महिन्यात झाला होता. परिणामी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तारखा आणि वेळा निश्चित करण्यासाठी या ज्योतिषीय गणनेचा वापर केला जातो. तो रक्षक आहे. तो अधर्म आणि त्याच्या अनुयायांकडून जगाचा नाश होण्यापासून वाचवतो. कंसाला कृष्णाने त्याच्या सर्व दुष्कृत्यांमुळे मारले. म्हणून जेव्हा जेव्हा जग अराजकता आणि दहशतीने ग्रासलेले असते तेव्हा धर्माचे राज्य पुनर्चरित करण्यासाठी भगवान विष्णू पृथ्वीवर विविध अवतार घेतात. कृष्ण जन्माष्टमी दरम्यान केले जाणारे विधी कोणते तर ते पाहूया. सर्व वयोगटातील लोकांना हा सण आवडतो. याच्याशी कृष्ण जन्माष्टमीला केल्या जाणाऱ्या विधींचा खूप संबंध आहे. या दिवशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रथासुद्धा आहेत. कृष्ण जन्माष्टमी निमित्त भाविक दिवसभर उपवास करतात. संपूर्ण दिवस परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे आणि उपवास मध्यरात्री संपतो, जी भगवान कृष्णाच्या जन्माची वेळ मानली जाते.
दिवसभर भक्तिभावाने आणि समर्पणाने परमेश्वराचे नामस्मरण करतात. बरेच भक्तिगीते गायली जातात, विशेषतः कृष्ण मंदिरात. कृष्णाची जीवनकथा आणि त्यांचे विविध लीला पुन्हा सांगणारे विस्तृत स्किट्स सादर केले जातात. कृष्ण आणि त्यांच्या गोपींची वेशभूषा केलेली मुले रासलीला करतात. माखन भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय होता. तो एक आवश्यक पदार्थ आहे. लहान गोपालांना खुश करण्यासाठी भक्त दूध, सुकामेवा, साखर आणि खवा घालून बनवलेली मिठाई देतात. कृष्णाच्या शिकवणी आणि जीवनाचा अर्थ लक्षात घेण्यासाठी भगवद्गीतेतही उतारे मोठ्याने पाठ केले जातात. कृष्ण जन्माष्टमीशी संबंधित आख्यायिका. जेव्हा देवकीने तिच्या 8व्या मुलाला जन्म दिला तेव्हा दैवी हस्तक्षेपाने मथुरेचे राज्य झोपी गेले. वासुदेव परिस्थितीचा उपयोग करून आपल्या अर्भकाला मथुरेतून बाहेर काढू शकले. मुसळधार पावसात कृष्णाला टोपलीत वाहून नेण्यात आले. सापांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेषनागाने आपल्या 5 डोकी असलेल्या फणाने दोघांचे रक्षण केले. वासुदेव दैवी शक्तीच्या मदतीने यमुना नदी पार करून गोपाळात पोहोचू शकले. वासुदेवाने आपल्या मुलाला येथे आणले आणि यशोदा आणि नंदा त्यांच्या पालकांकडे सोडले. दुसरीकडे यशोदाने एका मुलीला जन्म दिला होता, जिला देवी दुर्गेचा अवतार मानले जाते. वसुदेव तान्हेलेल्या मथुरेला घेऊन मथुरेतून परतले. देवकीच्या 8व्या मुलाच्या हातून आपल्या मृत्यूची भविष्यवाणी खोटी आहे असा विचार करून त्याने कंसाची फसवणूक केली, ज्यामुळे त्याला आराम आणि आनंद वाटला. दरवर्षी जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करून भक्त आपली स्वामी आणि रक्षक असलेल्या कृष्णाच्या जन्माचा आनंद घेतात. कृष्ण जन्माष्टमी जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उत्तर भारतात सर्वात मोठा सण म्हणजे जन्माष्टमी. या दिवशी लोक रासलीला साजरी करतात. जन्माष्टमीच्या दिवशी मणिपूरचे रहिवासी राधाकृष्ण रासलीला प्रेमाने प्रेरित नृत्यनाट्य सादर करतात. या उत्सवाचे दुसरे नाव श्रीकृष्ण ओडिशा आहे. जन्माष्टमीच्या दिवशी लोक मध्यरात्रीपर्यंत उपवास करतात. भागवत पुराणाच्या 10व्या पुराणाचे पठण करतात. असे सुद्धा दुसऱ्या दिवशी नंदा उत्सव आहे, जो कृष्णाचे पालक नंदा, यशोदा यांचा सन्मान करतात. राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या स्मरणार्थ दहीहंडी प्रमाणेच माखन हंडीचा विधी केला जातो. दरवर्षी ऑगस्टमध्ये लोक जन्माष्टमी साजरी करतात. महाराष्ट्रामध्ये गोकुळाष्टमी देखील साजरी केली जाते. ह्यालाच कृष्ण जन्माष्टमीचा दुसरा दिवस दहीहंडी उत्सवाला समर्पित आहे. या दिवशी दहीहंडी फोडतात, जे दह्याने भरलेले मातीचे भांडे असते. पौराणिक कथेनुसार अर्भक कृष्णाच्या लोणी आणि दही चोरले म्हणून लोक त्याचे दुग्धजन्य पदार्थ कृष्णाच्या आवाक्याबाहेर ठेवलेले असतात. ही उंच टांगलेली भांडी पाडण्यासाठी कृष्ण सर्व प्रकारच्या सर्वजनशील उपायांचा विचार करेल, जसे की मित्रांसह मानवी पिरॅमिड बांधणे. दहीहंडीची कल्पना, ज्यामध्ये सांडलेली पदार्थ प्रसाद म्हणून ओळखले जातात, अशा प्रकारे दहीहंडी जन्माला आली. तर मित्रांनो, दहीहंडीची माहिती खूप सारी आहे. आपल्याला दिलेली माहिती ही कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.